नमस्कार मैत्रिणो, प्रीती यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. कसे असाल? मस्त असाल. परमेश्वर परमात्मा तुमच्या इच्छा आकांक्षा करो. बाप्पा गणपती बाप्पा तुमचे सर्व विघ्न दूर करो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करो. भाद्रपद शुक्ल पक्षातील ही 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. तर गणपती बाप्पाला 21 दुर्वा का वाहतात? तर गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. आणलासूर राक्षस होता. तो सर्व देवांना ऋषीमुनींना त्रास देत होता. आणलासूर राक्षस ऋषीमुनींना गिळत होता. हे सर्व ऋषीमुनी त्याच्या त्रासाला त्रस्त झाले आणि महादेवाकडे गेले. महादेवाने सांगितले गणेश त्याचा वध करू शकतो. महादेवाने गणेशाला आज्ञा दिली. मग गणेशाने आणलासूरला गिळून टाकले. गणपतीच्या बाप्पाच्या पोटात जळजळ निर्माण झाली मोठ्या प्रमाणात. गणपती बाप्पाला आशान झाले. तेथे कश्यप ऋषी होते. त्यांच्या डोक्यात कल्पना आली. बाजूला दुर्वाचं रान होतं. कश्यप ऋषीने 21 दुर्वाची जुडी केली आणि बाप्पाला खायला दिली. गणपती बाप्पाने दुर्वाची जुडी ग्रहण केली आणि पोटातील आग उष्णता थांबली. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा फार आवडायला लागली. गणपती बाप्पाला बोलले, जो कोणी मला 21 दुर्वा अर्पण करेल त्याची मी मनोकामना पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असेल. म्हणून गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण केल्या जात्या. तर या गणेश चतुर्थीला तुम्ही तुमची मनोकामना सांगून दुर्वा नक्की 21 दुर्वा अर्पण करा.